चुप कर. हे बघ बाळ्या, आता मी तुला शेवटचं सांगते आहे, हे लगीन व्हायलाच पाहिजे आणि तुला लगीन करावंच लागल. दाजी का गेलं हे आयला सांगावं, म्हणजे ती बोलल तरी. अरे मंगळू आहे का? अरे भाई की मंगळूच आहे तो. इकडे दिसूया. काय मंडळी, अरे काय चाललंय गावात? या मंगळू भाऊ, ए पाच घेऊन ये. अरे काल पतूर तर कुत्र बी येत नव्हतं र. आज लगे मंगळू भाऊ काय, पाच काय, भाकर काय. पोट भरलाय माझं. पोट भरलंय. बरं ते काल बहिरी आहेत ना, त्यांना नमस्कार सांगा आमचा. वय वय आणि लक्ष असू द्या म्हणा आमच्या. वय 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 वय. बर येतो आम्ही. चला चला चला. म्हणजे काळ वैरी आहेत म्हणून माझा वाट आहे गावात. चांगलंच आहे की मग. काळ भैरी संपतो संद वैरी. गंगे, काय चाललं आहे? अरे कवा आलास? हे काय आता? ये बस की. माधू काका बस. वय वय. तुझं सांगावा आला, मला बी लय आठवण येत होती लेकीची, म्हणलं यावं जाऊन. बस आप पाणी आण. सासूबाई कुठं आहे? त्यांना देव गेला आहे. एवढं लागलीच का बोलवलं? लागलीच बोलवण्यासारखं घडलं आहे बा. हा काय झालं? अरे सांगते थांब. पाणी आण. थांबा. तर काही काळजात धडकी भरला असंच घडतंय बघ. बोल की आता. उगा जीव टांगणी लावू नका. बाळू कसा आहे? बरं आहे. त्याला काय झालं? बाळ पसंग घरातलं कोणी बी बोलत नाही, एकलाच बसलेला असतो विचार करत दिसतो. असं नग कर. बोल त्याच्या संग. या समजात त्याची काय बी चूक नाही. म्हणजे जर त्याने शाप दिला म्हणून जावे बापू केलं ना? व अरे हे काल माझ्या स्वप्नात आले होते आणि येऊन माझ्या संग बोलले बी. काय? तुम्ही आणि इथं तुला भेटायला आलो आहे. आमचं काय झालं? तू बस ठावा आहे का? असं कसं सोडून गेला? ते झालं ते झालं. मी काय सांगतो ते नीट आहे. आता काय सांगणार आहे? बाळून मला शाप दिला, पण माझीच येळ आली होती. अबे काय बोलताय? यात बाळूची काय बी चूक नाही. उलट त्यानं मला वचन दिलं होतं की तुम्ही धड वागलात तर तुम्हा समध्यांचा सांभाळ करेल. तो कशावर नास बोलला? आता विचार की त्याला. धनी हे म्हणत होत का ह्या समजात बाळाची काय बी चूक नाही. अगं काय बोलतेस तू? समद्या गावामोर त्यांना जावई बापूसनी शाप दिला ना? गंगूताई काय म्हणते त्या अगोदर ऐकून तर घे.